ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप 100 पेक्षा अधिक इच्छुकांना एबी फॉर्म दिल्याची माहिती। एबी फॉर्म वाटपात मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि महिलांना संधी दिल्याची माहिती। मातोश्रीवरती इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप, काही इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यामुळे उमेदवारांकडून उघडपणे नाराजी व्यक्त। मानखुर्द वार्ड क्रमांक 142 मधील इच्छुकांना फॉर्म न मिळाल्यामुळे उमेदवारांकडून मातोश्री बाहेर घोषणाबाजी। शिवसेना ठाकरे पक्षाकडून वर्सोवामधील 6 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। प्रभाग क्रमांक 59, 60, 61, 62 आणि 63 मधील उमेदवारांना फॉर्मचं वाटप। हारून खान यांची मुलगी सबा हारून खान हिला प्रभाग क्रमांक 64 मधनं उमेदवारी। नितीन देशमुख मुंबईतल्या दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात। जितेंद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यामुळे नितीन देशमुख नाराज। मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार, प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी 100 जागा लढण्याच्या विचारात। भाजपचा विरोध डावलून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मलिक कुटुंबातील 3 जणांना निवडणुकीचं तिकीट। नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक, मलिक यांची बहीण डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक यांना उमेदवारी। अनेक गुन्हे दाखल असलेल्या सज्जू मलिकांना अजित पवारांकडून उमेदवारी। सज्जू मलिक हे आमदार सुनील राऊतांचे निकटवर्तीय। ठाकरे सेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे सज्जू मलिक राष्ट्रवादीत। मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर। मुंबई पालिकेत राष्ट्रवादीच्या पहिल्या 37 उमेदवारांची यादी जाहीर। मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा। मुंबई पालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंच्या शिवसेनेला 160 ते 165 जागा मिळण्याची शक्यता। मनसेला 45 ते 50 तर पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार असल्याची शक्यता। नाशिकमध्ये भाजप विरोधात महायुतीतील 2 पक्ष एकत्र येण्याची शक्यता। महायुतीत मोठा भाऊ भाजपकडून खूप अपेक्षा आहेत, तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत लपून छपून चर्चा झालेली नाही असं अजय बोरस्तेंकडून स्पष्ट। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची नाराजी दूर। माझा राजीनामा शिंदेंनी स्वीकारला नव्हता, चर्चेनंतर मीनाक्षी शिंदे यांची प्रतिक्रिया। निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीनंतरच्या नाराजीतून मीनाक्षी शिंदेंनी दिला होता राजीनामा। मुंबईचं उपमहापौरपद रिपाईला मिळावं अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। बीएमसीत 25 जागा मिळतील असा विश्वास रिपाई आठवले गटानं व्यक्त केलाय। तर आरपीआयकडे लक्ष द्या, नाहीतर गरज पडल्यास शहांशी बोलू असं आठवले म्हणाले। पुण्यात जागा वाटपावरनं आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते आक्रमक। समाधानकारक जागा न दिल्यामुळे आरपीआय भाजप कार्यालयासमोर आज आंदोलन करणार। योग्य जागा न दिल्यास युतीतून बाहेर पडण्याची आरपीआयची भूमिका। रामदास आठवलेंचा महायुतीत सन्मान केला जाईल। मुख्यमंत्री फडणवीस आठवलेंसोबत चर्चा करतील। रामदास आठवलेंच्या मागणीवरती भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। शरद पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावरती लढणार, तर अजित पवारांची राष्ट्रवादी घड्याळावरती लढणार। आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी बैठकीची शक्यता। उद्या दुपारपर्यंत घोषणा होण्याची शक्यता। पुणे महापालिकेत जिंकून येणार नाही तसे प्रभाग शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून देण्यात येत आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची टीका। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाही, धंगेकरांचं वक्तव्य। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यामुळे अपक्ष लढणार। भाजपकडून शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची कोंडी। पुण्यात महायुतीचा तिढा सुटणार। फडणवीस आणि शिंदेच्या बैठकीत आज निर्णय होणार, तर पुण्यात भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार। आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांसाठी प्रतिष्ठापनाला। पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची बैठक संपन्न। शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेसाठी न आल्याची तक्रार। अनेक नेत्यांचे फोन देखील नॉट रिचेबल असल्याचा आरोप। कुणाचीही वाट बघू नका, पुढे जा, राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना। पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीनं वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारलाय। भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमधील तळवडे गावात दाखल। नारळ फोडून उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ। बालेकिल्ल्यात अजित पवारांकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। मी कधी फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही। कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही जाती धर्मावरती अन्याय होऊ दिला जाणार नाही। पिंपरी चिंचवडमधल्या सभेतलं अजित पवारांचं वक्तव्य। तर कोणाच्याही दबावाला आमिषाला बळी पडू नका, अजित पवारांचं नागरिकांना आश्वासन। पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या युतीची आज घोषणा होणार। पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर।
पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये अजित पवारांचा भाजपला धक्का. भाजपच्या माजी नगरसेवकांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. भाजपच्या सुनीता गलांडे आणि संदीप जराड यांचा पक्षप्रवेश. बारामतीमधील कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चा करण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या शेजारच्या खुर्चीवर आले. दोघांनी काही काळ एकमेकांसोबत मंचावरती चर्चा केली. गौतम अदानी माझे मोठे भाऊ. मला कधी गोड कडू बातमी सांगावी वाटली तर हक्कानं मी गौतम भाईंना सांगते. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना उपरोधिक टोला. तर काही लोक मोठी झाली की टीका टिप्पणी करतात. अजितदारांचा पलटवार. राष्ट्रवादी फोडण्यामागे गौतम अदानींच्या भावाचा हात. संजय राऊत यांचा दावा. रोहित पवारांना याबाबत विचारा. रोहित पवार, अजित पवार, गौतम अदानी यांच्या एकत्र प्रवासावरती राऊतांची टीका. अजित पवार भाजपसोबत जावेत ही पवारांचीच इच्छा होती. मात्र शरद पवार पुन्हा अजित पवारांसोबत येत आहेत यात काही आश्चर्य नाही. नवनीत राणांचं विधान. पहाटेचा शपथविधी. अजित पवारांनी भाजपसोबत जाणं हे सर्व पवारांच्या सांगण्यावरूनच केल्याचं नवनीत राणांचा दावा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत अंतर्गत वाद. आशुतोष म्हस्केंच्या उमेदवारीला ठाण्याच्या आनंदनगरमध्ये विरोध. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रमोद गोगावलेंसोबत अनेक जणांनी शक्ती प्रदर्शन करत विरोध दर्शवला. इचलकरंजी पालिकेमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार. पालिकेत 65 जागांवर महायुतीचे उमेदवार लढणार. आमदार राहुल आवारेंची माहिती. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची तब्येत अचानक बिघडली. मनपा निवडणुकीच्या वाटाघाटी दरम्यान अडसूळांची तब्येत बिघडली. अमरावतीच्या खासगी रुग्णालयात अडसूळांवरती उपचार सुरू. महायुतीतच पक्षांतर्गत प्रवेश नको असं ठरलेलं असताना सुद्धा स्थानिक पातळीवरती पक्षप्रवेश सुरूच. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवीन सिंह ठाकूर यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. सरनाईकांच्या उपस्थितीत नवीन ठाकूरांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवेश केला. सोलापुरात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत युती. दोन्ही पक्षांमध्ये 51 जागांचा फॉर्म्युला ठरला. शिंदेच्या सेनेचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांची माहिती. मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर होणार. राज्यातील जनतेचा कल महायुतीकडे. भाजपचे नेते पंकज भोयर यांचा दावा. सोलापुरात भाजप मैत्रीपूर्ण लढत करणार. सोलापुरात भाजपची ताकद अधिक आहे. मंत्री जयकुमार गोरेंची सोलापुरातील युतीवरती प्रतिक्रिया. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार. अनेक दिग्गज नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. धनंजय पिसाळांचा शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. मनीषा रहाटे आणि आरिफ सय्यद देखील पक्षप्रवेशाच्या मार्गावर असल्याची चर्चा. कृष्णराज महाडिकांनी कोल्हापूर पालिका निवडणुकीतून माघार घेतली. परवा दाखल केलेला उमेदवारी अर्ज काल त्यांनी मागे घेतला. पालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असल्यामुळे धनंजय महाडिक यांचा निर्णय. सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का. पहिल्या यादीत नाव असलेल्या फिरदौस पटेल यांचा एमआयएममध्ये प्रवेश. फिरदौस पटेल खासदार प्रणिती शिंदेचे निकटवर्तीय. तर उमेदवारांच्या मुलाखतीवेळी अपमानास्पद वागणूक दिल्याचा पटेल यांचा दावा. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी ठाकरे सेना आणि वंचितची आघाडी. दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान जागा लढणार. काँग्रेसकडनं सन्मानजनक जागा न दिल्याचा आरोप. भाजपात प्रवेश केलेल्या दिनकर पाटलांना अश्रू अनावर. नाशिकमधील प्रभागात आयोजित मेळाव्यात मतदारांसोबत बोलताना दिनकर पाटील भाऊक. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद वगळता इतर ठिकाणी निवडणुका. 125 पंचायत समित्यांचं देखील बिगुल वाजणार. मंगळवारनंतर राज्य निवडणूक आयोगाकडनं घोषणा केली जाणार. साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपच्या पाटणकर गटाला मोठा धक्का. सरपंच संघाचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह 400 कार्यकर्त्यांचा मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. आमदार भोंडेकरांनी जनतेची माफी मागितली. आमची चूक झाली. आम्ही कामं सुरू केली आणि नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे निवडणुकीदरम्यान विरोधकांना संधी मिळाली. भोंडेकर यांचं वक्तव्य. पुण्याच्या भोर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीत संपणार. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावात राजकीय मोर्चे बांधणी सुरू. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. ईव्हीएम कसं हाताळावं, मॉक ड्रिल याबाबत सविस्तर मार्गदर्शन. मालेगाव महापालिका निवडणूक 21 प्रभागातील 84 जागांसाठी होणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.